मुख्यमंत्री आणि बाल आयोगाचा प्रतिनिधी आल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही। आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। नवले ब्रिजवर गेल्या 4 तासांपासून महामार्ग दोनही बाजूने ठप्प आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा महामार्गावर आहे। आंदोलकांची समजूत काढतायत, मात्र चिमुकलीचे कुटुंबीय आहेत, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक आहेत, ते जोपर्यंत आरोपीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही असं म्हणतायत। नेमकी काय परिस्थिती आहे तिथली जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रसाद जगताप आहे। प्रसाद, नमस्कार मॅडम। सकाळपासून हे प्रकरण पेटलेलं आहे। DSK विश्व परिसरात जी चिमुरडीचे कुटुंबीय राहतात त्या ठिकाणी असेच मोठा भव्य असं सर्वजण जमले होते आणि त्यानंतर आता या ठिकाणी वडगाव ब्रिज परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे। मुंबईवरून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबई बंगळुरू हायवेवर गेल्या काही तासांपासून म्हणजे जवळपास 4 तासांपासून ही वाहतूक ठप्प झालेली आहे। यामध्ये रुग्णवाहिका आणि रुग्णांचे पेशंट वगैरे भरपूर जण अडकलेले आहेत। त्यानंतर अनेक मुंबईहून पुण्याकडे जाणारे नागरिक अडकलेले आहेत आणि साताऱ्याहून मुंबईकडे जाणारे पण नागरिक अडकलेले आहेत। आरोपीला शिक्षा द्या आणि मुलीला न्याय द्या या मागणीसाठी इथे नागरिक जमलेले आहेत। आपण पाहू शकता गेल्या 4 तासापासून येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि सर्वजण एक एक करून कुटुंबियांची समजूत काढत आहेत। मात्र तरी देखील कुटुंबीय जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी मागणी त्यांनी केलेली आहे। बरं प्रसाद, तुम्ही त्याच घटनास्थळावर आहात, काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे, काय मागणी करतायत नेमकी ते? आंदोलकांची एकच मागणी आहे की आरोपीला गोळ्या घाला अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी त्यांची मागणी आहे। बरेच 4 तासापासून ते त्या ठिकाणी उभे आहेत। बरं प्रसाद, नवले ब्रिजवर आपण बघतोय गेल्या 4 तासांपासून ही वाहतूक कोंडी उद्भवलेली आहे। तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? प्रवाशांना नेमका कसा नाहक त्रास याचा जाणवतोय? गेल्या 4 तासापासून इकडे लांब रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या आणि अनेकांची कामे खोळंबलेली आहेत। वाहनांमध्ये बसून आहेत ते 4 तासापासून नागरिक। त्यांना मुंबईकडे जायचे, त्यांची अनेकांची नियोजित कामे जी आहेत ती होऊ शकलेली नाहीयेत आणि अनेकांना साताऱ्याच्या दिशेने जायचं आहे, त्यांची कामे रखडलेली आहेत। आपण जो पाहतोय हा मार्ग जो आहे तो मुंबईकडून साताऱ्याकडे जातो। तो रस्ता देखील चिमुकलीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी अडवलेला आहे आणि हा जो दुसरा मार्ग पाहतोय आपण तो साताऱ्याकडून मुंबईकडे जातोय, तो देखील चिमुकलीच्या। हो प्रसाद, तुम्हाला मी थोडंसं थांबवते। आमचे प्रतिनिधी बालाजी सुद्धा आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गौरी, आपण पाहतोय गेल्या 4 तासापासून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास दोन्ही बाजूने जे आहे ते 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या सगळ्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। शहरातले सगळेच वरिष्ठ जे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मात्र मुंबईवरून पुणे साताऱ्याकडे येणारी सुद्धा वाहतूक कोंडी बंद झाली आणि कडून मुंबईकडे येणारी सगळी वाहतूक कोंडी आहे ती सगळी बंद झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या वाहतूक कोंडीचा परिणाम जो आहे तो पुणेकरांवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। आता हे नातेवाईकांसोबत जे आहे ते मुख्यमंत्री यावे या मागणीवर जे आहेत ते नातेवाईक ठाम आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन नातेवाईक ठाम आहेत आणि त्यामुळे हे आंदोलनाचं चर्चा जी आहे ती वारंवार वरिष्ठ अधिकारी करत असताना मात्र तिथंच येऊन थांबते आणि त्याचा परिणाम जो आहे तो सगळीकडे पाहायला मिळतोय। खरं तर ही घटना दुर्दैवी आहे, संतापजनक आहे, संताप आणणारी आहे। मात्र सकाळी जे आहे ते इथले ज्या ठिकाणी घटना घडली तिथले ग्रामस्थ आक्रमक झाले होते। संध्याकाळी आता हे सगळे नातेवाईक जे आहेत ते मृतदेह घेऊन जे आहेत तेच आंदोलनाला बसलेले आहेत।
ॲम्ब्युलन्स घेऊन बसलेले आहेत, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या लांबच लांब वाहतूक कोंडीच्या जे रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत. आणि आता जवळपास मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येताना पुणे शहरात ज्या ठिकाणी हा सगळा पॉईंट आहे तिथून ही सगळी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि साताऱ्याकडे खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंत ही सगळी वाहतूक कोंडी झालेली आहे. पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. जे पुणेकर आहेत ते सुद्धा या सगळ्या वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. जेवढे अवजड वाहन आहेत तेवढेच प्रवासी वाहन सुद्धा या सगळ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर एकीकडे आंदोलकाशी सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी चर्चा करत आहेत आणि यातून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र मुख्यमंत्र्यांनी इथे यावं ही यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरती ठाम असल्याने या सगळ्या चर्चेमध्ये तोडगा निघत नसल्याने सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. गौरी, बरं, आपण बघतोय बालाजी, तुमच्या मागे आपल्याला खरं तर मोठी गर्दी दिसते, जोरदार घोषणा सुद्धा ऐकू येत आहेत. तिथे काही आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू शकतो का? सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती सुद्धा मोठी आहे की मुख्यमंत्र्यांनी इथे यावं. आंदोलकाशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया, कारण अनेक आंदोलक इथं आलेले आहेत आणि सगळे आंदोलक जे आहेत. काय तुम्ही आंदोलक आहे का? काय काय आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शिंदे सर, आपण बघतोय शिंदे साहेब, पुण्यात नसरापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. चिमुकलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पुलाजवळ आंदोलन सुरू आहे. तुमची प्रतिक्रिया? अतिशय दुर्दैवी घटना आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मी स्वतः काल आणि आज एसपींच्या बरोबर स्वतः बोललोय आणि अशा प्रकारच्या नराधमाला फाशीशिवाय दुसरी सजा नाही. त्याला जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्यामुळे पूर्ण स्वतः एसपी त्याच्यामध्ये ही केस हँडल करतायत. मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलतायत, तेही बोललेले आहेत आणि यामध्ये पुरावे गोळा करून तत्काळ फास्ट ट्रॅकवर जाऊन याच्यामध्ये त्याला फाशी ची सजा करून देणं ही याच्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे. दुर्दैवाने अशा प्रकारची घटना एवढी चिमुरडीची तिचा अत्याचार पण झालाय, तिची हत्याही झाली आहे. त्यामुळे त्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आता शेवटी या आपल्याला टार्गेट केलं पाहिजे, आपलं लक्ष केलं पाहिजे. जो आरोपी आहे हा आरोपी याला फासावर लटकवण्यासाठी जे काही करायचं ते केलं पाहिजे. सरकार पूर्णपणे पोलीस यामध्ये त्याला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्या परिवाराचं देखील मागे शासन आहे, सरकार आहे. फक्त आता आपण हे त्यांना हे दुःख जे आहे आणि हा उद्रेक जो आहे, हा उद्रेक स्वाभाविक आहे, हा संताप स्वाभाविक आहे. परंतु आपल्याला टार्गेट असलं पाहिजे की आता त्या नराधमाला फाशीवर चढवणं, त्यासाठी सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे. शिंदे साहेब, त्यासाठी खरं तर ते म्हणतात, आंदोलनकर्ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी इथे यावं, आमच्याशी बोलावं, त्याशिवाय आम्ही हटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः दुपारी त्यांच्याशी चर्चा केली. सुनेत्राताई देखील गेल्या होत्या. सरकार पूर्णपणे गंभीर आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नराधमाला तो सुटणार नाही याची पूर्ण तजवीज पोलीस करतायत. आणि थोडं आता पालकांना आम्ही कसं एवढं मोठं दुःख आहे की ते न पचवण्यासारखं आहे. परंतु आता एकच लक्ष ठेवलं पाहिजे की हा जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा लागली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. हो, शिंदे साहेब, बदलापूर ते नसरापूर ही जी विकृती आता उद्भवलेली आहे ती महायुती सरकार नेमकी कशी ठेचणार? अशा लोकांना ठेचून टाकलं पाहिजे, फाशीवर लटकवलं पाहिजे, तरच हे सगळं थांबेल. असे जे नराधम आहेत त्यांना जेवढ्या फास्ट जलद गतीने फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीची सजा झाली तर हा मेसेज जाईल या अशा नराधमांकडे आणि अशी वृत्ती ठेचून टाकली पाहिजे, अशी वृत्ती गाडून टाकली पाहिजे. हो, शिंदे साहेब, नातेवाईकांचा फक्त एकच मागणी आहे, एकच आक्रोश आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. तर आपण बघत होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे.
ही दृश्य आपण बघू शकतोय, ज्या स्थळी हे आंदोलन सुरू आहे. नातेवाईक जमलेले आहेत, स्थानिक नागरिक जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते. पुण्यामधली ही दृश्य आहेत. नसरापूरच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. आरोपीला फाशी द्या अशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते. चिमुरडीचा मृतदेह सोबत घेऊन या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत, नातेवाईक आहेत, जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपण ही दृश्य सुद्धा बघू शकतोय. पोलिसही पोहोचलेले आहे घटनास्थळी. त्यांच्याकडून सुद्धा नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी यावं, आम्हाला यावर तोडगा काढून द्यावा. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा नकोय तर फाशीची शिक्षा व्हावी अशी एकच मागणी, आक्रमक मागणी आता नातेवाईकांकडून घेतली जाते. याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत सर, आपण बघतोय पुण्यामधली ही जी घटना आहे याबाबत तुमची प्रतिक्रिया. जे घटना इतकी धक्कादायक, मनाला वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी आहे, परंतु यात माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय कठोर भूमिका मांडली आहे. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की आरोपीला अटक झाली आहे, त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये येत्या 15 दिवसामध्ये निर्णय होईल यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय ऍडव्होकेट जनरलच्या माध्यमातून न्यायालयात मांडणी करणार आहेत. मांडणी करताना चार्जशीट मध्येच हा आग्रह धरला जाईल की यांना म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी. सरकारच्या वतीने अशा प्रकारची मागणी ही होणं हे जवळजवळ एका सामान्य नागरिकाचं जे मनोगत असतं ते सरकार मांडणार आहे आणि सरकार तेवढं संवेदनशील आहे. माझी हात जोडून विनंती सगळ्यांना आहे की आता ज्या प्रकारे आपण रास्ता रोको केला आहे, मला भावना मी समजू शकतो, त्या मनोभूमिकेतून जाऊन समजू शकतो, परंतु जवळजवळ पार इकडे खेड शिवापूर आणि इकडे बालेवाडीच्या पुढे ट्रॅफिक जाम झाला आहे. त्यामुळे असा अगदी तडकाफडकी निर्णय आता चौकात आणा आणि शिक्षा द्या असं आपल्या लोकशाहीमध्ये जे संविधान आपण स्वीकारलंय त्याच्यामध्ये किती फास्ट करायचं म्हटलं, जेवढं फास्ट करता येईल तेवढं सगळ्यांचीच इच्छा आहे ना, म्हणजे कोणीच त्याच्यामध्ये असंवेदनशील नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, कारण मुख्यमंत्री महोदयाने व्हेरी क्विक त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही सगळं जेवढं फास्ट ट्रॅकवर करता येईल तेवढं करू. हो पाटील साहेब, मात्र ही विकृती थांबणार कधी? कारण आपण बदलापूरचं प्रकरण बघितलं आणि आता हे प्रकरण समोर येते. कसं करत ही विकृती थांबणार, कशी थांबणार? कसं आहे की अशा प्रकारची जी विकृती आहे त्या विकृतीमध्ये म्हणजे थोडंसं तात्विक होईल, ते आताच्या प्रसंगाला अनुरूप पण नाही आहे, परंतु समाजामधली जी सात्विकता कमी होत चाललेली आहे, संवेदनशील मन संपत चाललेले त्याचे हे परिणाम आहेत. आता कायद्याचा धाक म्हणाल तर प्रत्येक विषयामध्ये आता अगदी आज दिवसभरातल्या वेगळ्या जुन्या घटनांचं यादी द्यायची झाली तर कोणाला तरी अशा एखाद्या छेडछाडीमध्ये 5 वर्ष शिक्षा झाली, 10 वर्ष शिक्षा झाली, असं कायदा या विषयामध्ये खूप तत्पर आहे. असंही नाही की काल 5-5, 10 वर्ष लागत नाही. आता याचा असं होत असूनही या घटना घडतायत, हा सगळ्यांनी मिळून विचार करण्याचा विषय आहे. म्हणजे काय मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की तुमचं काय मत आहे की काय केलं पाहिजे? पाटील साहेब, खरं तर हे सगळं प्रकरण बघता अशा लोकांना, म्हणजे सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया समोर येतात अशा लोकांना, अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण ती न्यायालयाने सांगितली पाहिजे ना, केस न्यायालयात चालली पाहिजे ना. फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आपण स्वीकारलं त्या संविधानामध्ये. हो, पण पाटील सर तसं होत नाहीये ना, कारण आता महापौर रितू तावडे यांनी सुद्धा पत्र जे पाठवलं त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही नियमामध्ये थोडेसे बदल करा पण त्याला फाशीची शिक्षा द्या. अशीच मागणी सगळ्या स्तरातून उमटते सध्या. हो ना, नियमामध्ये बदल करा, अगदी योग्य तुम्ही म्हणालात. नियमामध्ये बदल करा मध्ये आता समजा ही केस घडलेली आहे तर ती आता जे नियम आहेत ते नियम आज रात्री बदलता येणार का? नियम महाराष्ट्रात बदलता येणार का? आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे फौजदारी नियम हे केंद्रात त्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु आता जी घटना घडली आहे त्याला फास्ट ट्रॅक म्हणजे काय तर रोज सुनावणी झाली पाहिजे आणि 8 दिवसात, 15 दिवसात, 3 आठवड्यात काहीतरी टाइम म्हणून निर्णय लागला पाहिजे. तो निर्णय आज लागला पाहिजे असं कसं होणार मला सांगा बघून.
हो, पण तेव्हा माझी पुन्हा अशा सगळ्या प्रकरणामध्ये पाटील साहेब त्या नातेवाईकांना, त्या ग्रामस्थांना जे आता जमलेले आहेत त्यांना नेमकं कसं समजवायचं? कोणाला? जे नातेवाईक जमलेले आहेत, ग्रामस्थ जमलेले आहेत, चिमुकलीचा मृतदेह घेऊन ते आंदोलन करतायत. हेच म्हटलंय की मी त्यांच्या मनोभूमिकेतून विचार केला तर ही जी मागणी त्यांची आहे ती चुकीची नाहीये, परंतु ती आज व्यवहार्य कशी आहे? आता तो रस्ता रोको करत करत साताऱ्यापर्यंत जातील गाड्या, त्याने कसा प्रश्न सुटेल तेवढं मला सांगा ना. बरोबर. मी तुमची डिबेट करत नाहीये, पण एक राज्यकर्ता झाला म्हणून काय झालं, उलट राज्यकर्ता झाल्यामुळे उलट पाटील साहेब तुमचा मुद्दा खरं तर आमच्यापर्यंत पोहोचला आहे. खरं तर एकच मागणी खरं तर सगळ्या स्तरातून उमटते, अशी विकृती वेळीच मोडीत काढली पाहिजे, वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशीच मागणी खरं तर सर्व स्तरातून उमटू लागलेली आहे. ही ताजी दृश्य, लाईव्ह दृश्य सध्या आपण बघू शकतोय. ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. एक मिनिट थांबणार, करतो सगळ्यात मॅडम इकडे जातो, थांब. पण बघतोय की पोलीस आहेत ते समजवण्याचा प्रयत्न करतायत, आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत आणि नेमकी काय सध्याची परिस्थिती आहे जाणून घेऊयात. आमचे बालाजी पोद्दार प्रतिनिधी आहे घटनास्थळावरून. बालाजी. गौरी, नक्कीच आता पोलिसांकडून जे आहे ते पीडितेचे वडील यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे, कारण आता वाहतूक कोंडी जवळपास 4 तास झालेली आहे आणि त्यामुळे शहरातली वाहतूक कोंडी संपवण्यासाठी आता दंगल नियंत्रण पथक सुद्धा इथं आणलेलं आहे, मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या पीडितांच्या वडिलांशी बोलतायत आणि काही करून आता अर्धा-एक तासामध्ये हे सगळं आंदोलन संपवलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्यावरती जे आहे ते आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्री सुद्धा या सगळ्या कोर्टात फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे, मात्र तरी सुद्धा आंदोलक ऐकत नाहीत. त्यामुळे आता पोलिसांकडून ॲक्शन घेण्यासाठी जी आहे ती सगळी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी मागवलेला आहे आणि आता नेमकं आंदोलकांची चर्चा काय होते, तोडगा काय निघतो हे पाहावं लागेल, कारण त्या पीडितेच्या नातेवाईकाशी जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री इथे यावं ही जी मागणी आहे त्या मागणी सोडून इतर मागण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावं अशी या सगळ्या पीडितांच्या कुटुंबाची मागणी आहे. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता नेमकं काय सगळी कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे. बरं, नक्कीच बालाजी, या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. आपण ही सध्याची 2 दृश्य दाखवतोय. पहिली दृश्य आहेत ही टॉप अँगलची दृश्य आहेत, म्हणजे कशा प्रकारे नेमकी गर्दी जमलेली आहेत, कशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे तिथली ही दृश्य आहेत आणि ही थेट दृश्य आहे ज्या ठिकाणी आंदोलन करते आहेत आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू आहे. ही जी थेट लाईव्ह दृश्य आपल्याला दिसत आहेत टॉप अँगलची दृश्य आहे, ते पुढारीचे आपले प्रतिनिधी प्रसाद जगताप आहेत ते आपल्याला दाखवतायत. त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे. प्रसाद. नमस्कार. आताच पुणे पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांच्याबरोबर मोठा फौज फाटा देखील घटनास्थळी आलेला आहे. त्यांनी आता मुलीच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जे बऱ्याच 4 ते 5 तास आता उलटले आंदोलन सुरू आहे, त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर लांबच लांब अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. यामुळे या वाहतूक कोंडीमध्ये बऱ्याचशा रुग्णवाहिका देखील ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे पोलीस आता पुणे पोलीस प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आलेले आहे आणि त्यांच्याकडूनही आता नातेवाईकांना समजूत काढण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. यानंतर आता ते काय चर्चेनंतर काय होतंय ते आपल्याला पाहावं लागणार आहे. हो प्रसाद, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. आपण पुन्हा एकदा जातोय ज्या ठिकाणी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे. पुन्हा एकदा मी बालाजी पोद्दार यांच्याकडे जाते. बालाजी, आपण बघतोय ही दृश्य की पोलीस चर्चा करतायत, बोलण्याचा प्रयत्न करतायत, पोलीस बोलतायत, नेमकी कोणाकोणाशी ते बोलतायत, कोण कोण आहे त्या ठिकाणी? गौरी, आपण पाहतोय की पोलीस आयुक्त जे आहेत ते आता घटनास्थळी इथं आंदोलन ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्ती आहे आणि पोलीस आयुक्त जे आहेत ते पीडितेच्या वडिलांशी बोलत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे नातेवाईक आहेत तिथं त्यांच्याशी बोलत आहेत आणि हे आंदोलन संपवणं आता गरजेचं आहे, कारण खूप मोठी वाहनाची रांग, वाहतूक कोंडी, त्याचबरोबर दोन्ही हायवे जाम झालेले आहेत आणि त्यामुळे पुणेकरांना सुद्धा आता घरी जाण्यासाठी वेळ लागतोय. या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मोठा झाल्याचं पाहायला मिळतोय.
इकडे खेड शिवापूरपर्यंत ही सगळी वाहतूक कोंडी आहे आणि या ठिकाणी आता सगळे काही वरिष्ठ राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत जे या सगळ्यांमध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पोलीस आयुक्त सुद्धा यातून काही तोडगा काढता येईल का, यातून काही समाधान करता येईल का, यासाठी या सगळ्या पीडितेच्या वडिलाशी बोलतायत. मात्र त्यांची भूमिका जी आहे ते लेखी आश्वासन द्यावं आणि आम्हाला ती योग्य ती कारवाई लवकर करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र या सगळ्या मागणीवरती जे आहे ते आंदोलन चिघळत असल्याने आता स्वतः पोलीस आयुक्त जे आहेत ते घटनास्थळावर दाखल झालेले आहेत, ते आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि या आंदोलकाशी चर्चा करतायत. काही करून 1 तासभरात अर्ध्या तासामध्ये हा सगळा तोडगा जो आहे तो काढण्यात येणार असल्याचं म्हटलं जाते. आता पाहावं लागेल ही सगळी चर्चा जी आहे ते सफल होणं गरजेचं आहे, कारण या सगळ्याचा परिणाम जो आहे तो शहरावरच्या वाहतूक कोंडीवर आणि शहरावर होताना पाहायला मिळतोय. गौरी. हो बालाजी, नेमकी काय चर्चा सुरू आहे? कारण आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून जे पोलीस आहेत ते त्या चिमुरडीच्या वडिलांशी बोलण्याचा